मॉर्निंग गाईज. आज माझी स्कूल स्टार्ट होते आहे आणि आज मी जाणार आहे माझ्या स्कूलला आणि मम्मीने इथे माझा टिफिन आणि वॉटर बॉटल रेडी केलेली आहे. आता मी यांना बॅगमध्ये भरतो आणि मी जातो स्कूलला. बघू कसा एक्सपिरियन्स राहतो. आणि मी ह्या प्रकारे युनिफॉर्म घालून रेडी झालेला आहे स्कूलला जायला. आणि गाईज खूप जोराचा पाऊस पडत आहे बाहेर. गाईज मी आणि मम्मी आता चालत चाललेला आहे स्कूलमध्ये आणि भरपूर जोराचा पाऊस पडत आहे. स्कूलच्या पहिल्या दिवशी मस्त पावसाने हजेरी लावले. रात्रीपासून पाऊस पडतोय. मला आता माहितीच नव्हतं. मी झोपून गेलेलो. मला वाटलं आता पडत आहे. अजूनपर्यंत जोरात ना आला. जो जोरात आला तर मग वाट लागेल ना. स्कूलमध्ये आल्यावर इथे मस्तपैकी आमचं ग्रँड वेलकम केलेलं आहे. त्याची छोटीशी क्लिप मी ॲड करतो. गाईज माझी स्कूल संपलेली आहे आणि पप्पा आलेले आहेत मला घ्यायला. आणि फर्स्ट डे होता म्हणून सगळीच आलेली होती म्हणून कोणच ॲबसेंट नव्हता आज. सो खूपच गर्दी झालेली आहे. सो आता मी घरी जातो आणि तुमच्यासोबत बोलतो. अर्णव आज चक्का अभ्यास करतोस? यस, कारण की आता स्कूल चालू झालेली आहे. वेकेशन संपलेले आहे. जर आता मी अभ्यास नाही केला एवढा मोठा भोपळा घेऊन येईल. 2 महिने काय केलं? गाईज 2 महिने मस्त गेले माझ्या मजेमध्ये. आणि बुक पण नाही उघडली मी आणि मस्त आरामात झोपत होतो. मस्त मित्रांसोबत खेळत होतो. बुकचा तर मी पण नाही बघितलं. मी बॅग पण नाही बघितली. हुशार मुलं अशीच करतात नाही का? आपण पण काही करू शकतो. वेकेशन त्यासाठी दिलेले असतात. हो हो हो. पण बाकीची काही मुलं अशी असतात जी करतात वेकेशन मध्ये पण अभ्यास करतात. जाऊ दे, आता स्कूल चालू झाले. आता तरी करते. आता भोपळा मिळते कर. आणि भोपळ्याची भाजी मला आवडत खा. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहोत मार्केटमध्ये. गाईज माझं होमवर्क झालेलं आहे आणि आता मी आलेलं आहे मार्केटमध्ये. आणि मार्केटमध्ये पप्पांनी इथे मँगो घेतलेले आहेत. आता मँगो घेतलेले आहेत आणि मम्मीला तिची चप्पल घ्यायची होती कारण की तिची चप्पल स्लिप होत होती. सो आता आपली सगळी मार्केटमध्ये शॉपिंग झालेली आहे आणि आपण जाऊया आता घरी. आम्ही मार्केटमधनं घरी आलेले आहेत आणि ते पप्पाने आंबे आणलेले आहेत कापून खायला. आणि आपण किचनमध्ये जाऊन बघूया मम्मी काय करते. तुम्ही बघू शकता पप्पा आता इथे काळे मनुके खायत आहेत. आणि मम्मी तू काय करत आहेस? भाकरी करते. भाकरी. आणि जेवायला काय बनवलंय? भेंडीची भाजी, भाकरी. माझा फेवरेट. हो, म्हणूनच बनवलंय. आता तुझी स्कूल स्टार्ट झाली ना म्हणून तुझ्या आवडीच्या गोष्टी जरा बघू. ही खातिरदारी किती दिवस चालू असते? किती दिवस असेल चालू? सुरुवातीचे 1-2 दिवस. नंतर मग पाठवून लागणार. नको.
गॅस तुम्ही बघू शकता इथे आंबे किती लाल आहेत, सगळेच लाल आहेत. कुठला पण येल्लो नाही, कुठलाच ग्रीन नाही ना मम्मी. आणि सगळे मस्त गोड गोड दिसत आहेत आपल्याला. खाऊन बघू आता कापून ना मम्मी, कापून दे. ओके काय मम्मी इथे भाकरी करत आहे. आणि काय तुम्ही बघू शकता भाकरी किती फुगलेली आहे, मस्त टमटमीत. पलटी मार अजून एक. पप्पा आता आंबे कापत आहेत आणि आंबेच वाटत नाहीत, असं वाटतंय की ऍपल कापत आहेत. एकदम स्मूथ कापले. हो एकदम पिकलेले आहेत, परफेक्ट स्मूथली कट झाले. गाईज एक खाऊन बघू कसा लागतो. गोड आहे एकदम ना मम्मी, गोड आहे एकदम. मी नाही खाल्ला आणि मी कसं सांगू. खाऊन बघ. नाही तू का खा. कसं आहे? मस्त आहे, गोड आहे एकदम. पैसा वसूल. पैसा वसूल. पैसा वसूल अजून घ्यायला पाहिजे होते. मला वाटलेलं सुरी धुतलेली का? हा. हो, मला वाटलेलं गोड नसते. फक्त खाऊन बघा. गोड आहे ना, एकदम गोड आहे. ऑगीला पण घे, ऑगी घे. झाला खाऊन, आता आपण खाऊ. गाईज मम्मीने आज माझा फेवरेट मेनू भेंडीची भाजी आणि भाकरी केलेली आहे. आणि त्यासोबत इथे आहे पप्पाने आंबा कापलेला तो. सो मस्त मी खातो आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत बोलतो. गाईज आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी लवकर झोपतो, कारण की उद्या मला लवकर उठून स्कूलला जायचे. म्हणून आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करत आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, गुड नाईट.